नमस्कार मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बंडखोर खासदार पुन्हा चर्चेत आले आहेत. नेमकं काय आहे बातमी, चला जाणून घेऊया. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना सकाळी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट टाकली होती. खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये काही दिवसापूर्वीच प्रवेश केला होता. असे असेल तरी त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर केल्याने चर्चेंना उधाण आलं आहे. प्रसार माध्यमांकडूनही याची दखल घेऊन बातम्या देखील प्रसारित करण्यात आल्या. या पोस्टवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर खासदार संजय जाधव यांनी काही तासातच उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिलेली पोस्ट सोशल मीडियावरून हटवली आहे. मात्र त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेच्या शिवसेनेत गेलेले धाराशिवचे खासदार ओमराज निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांना सोशल मीडिया अकाउंटवरून शुभेच्छा दिल्या आहेत. परभणीचे खासदार संजय जाधव हे शिवसेनेचे एकनिष्ठ आणि कडवट शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. सामान्य शिवसैनिकापासून तर 2 टर्म आमदार आणि 3ऱ्या टर्मचे खासदार म्हणून ते कार्यरत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पहिली फूट पडली तेव्हा राज्यभरात मोठ्या प्रमाणावर शिवसेनेचे पदाधिकारी आणि आमदार खासदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. पण परभणी जिल्हा मात्र उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता. परभणी जिल्हा मुळातच शिवसेना आणि ठाकरे परिवाराचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळेच खासदार संजय जाधव आणि आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहणेच पसंत केले. पण काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या 6 खासदारांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यामध्ये परभणीचे खासदार संजय जाधव आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश होता. खासदार संजय जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये त्यांच्याविषयी उलटसुलट चर्चा देखील सुरू झाल्या. त्यानंतर खासदार संजय जाधव यांनी आपली बाजू मांडली. विकास कामासाठी आणि जिल्ह्यातील विविध प्रश्न तडीस नेण्यासाठी मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यानंतर 20 कोटी रुपयांचा निधी मिळाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्याभरात बॅनरबाजी देखील खासदार संजय जाधव यांच्याकडून करण्यात आली. या दरम्यान उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी परभणी जिल्हा दौरा केला होता. या दौऱ्यावेळी राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी खासदार संजय जाधव यांच्यावर कडाडून टीका केली होती. पत्र्याच्या घरात राहणाऱ्या खासदार संजय जाधव यांच्याकडे तब्बल 2000 कोटी रुपयांची मालमत्ता कुठून आली असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. पण उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणारी पोस्ट आपल्या सोशल मीडियावर शेअर केली. खासदार संजय जाधव यांच्या पोस्टची परभणी जिल्ह्यासह राज्यभरामध्ये चर्चा सुरू झाली. संजय जाधव यांनी टाकलेल्या या पोस्टची दखल प्रसार माध्यमांनी देखील घेतली. यावर प्रतिक्रिया देताना कडवट शिवसैनिक म्हणत होते की तुम्ही दिल्या घरी सुखी राहा, उद्धव ठाकरे सोबत तुम्ही गद्दारी केली आहे आणि आता त्यांचा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा का टाकत आहात असा सवाल विचारला जात होता. तर खासदार संजय जाधव यांचे समर्थक म्हणत होते की खासदार संजय जाधव हे वारकरी आहेत, त्यामुळे सर्वांचे आदर करतात. किती जरी कडवटपणा दुसऱ्याकडे असला तरी खासदार संजय जाधव हे सर्वांसोबत चांगले वागतात असा देखील पोस्ट टाकण्यात आल्या. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या पोस्टने राजकीय गदारोळ तयार झाल्यानंतर खासदार संजय जाधव यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही पोस्ट डिलीट केली. ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाले आहेत की काय आणि त्याच्या दबावातून तर जाधव यांनी पोस्ट डिलीट तर केली नाही ना असा प्रश्न देखील आता उपस्थित केला जातो. तर तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.